पुंडलिकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री नवनाथ महाराज की जय। 84 सिद्धनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री नवनाथ भक्तिकथासार अध्याय 33। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथ करते भगवंताचा जय जयकार करू लागलेले जगाचा उद्धार करणारा नरहरी सोनाराला चतुरपणानं आणि ऐक्यत्व हरिहरामध्ये आहे हे दाखवणारा, जगाचा उद्धार करणारा हे जगतपती पांडुरंगा तुझा जय जयकार असो। तरी आता कृपा करून हा जो ग्रंथ आहे हा सुढाळ असा ग्रंथ वर्णन करण्यासाठी तू जी माझी वाणी आहे त्या वाणीचा स्वीकार कर। पाठीमागच्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ त्रिविक्रम देहामध्ये त्यांनी संचार केला। गोरक्षनाथ तीर्थ स्नानासाठी निघून गेली। याच्यानंतर गोरक्षनाथ या पृथ्वी तलावरती तीर्थ भ्रमण करू लागलेले आहेत। त्याच वेळेला गोदावरी नदीच्या काठावरती अकस्मात येऊन पोचलेले आहेत आणि मग गोदावरीच्या काठावरती भामानगर त्या अरण्यामध्ये गोरक्षनाथ हे क्षुधातुर झालेले आहेत। त्यांना खूप भूक लागलेली आहे आणि मग तिथं गाव पाहत असताना त्या अरण्यामध्ये जवळजवळ 4 कोस तिथं गाव नव्हतं आणि म्हणून त्यांना खूप अशी भूक लागलेली होती। जठराग्नी पेटलेला होता। मार्गानं चारी दिशा पाहत असताना तिथं एक अकस्मामध्ये शेत पाहिलेला आहे। तिथला जो शेतकरी होता तो शेतकरी प्राजळवंत होता आणि त्याला पाहिलं गेलेलं आहे। त्यावेळेला त्या शेतकऱ्याचं नाव माणिक असं होतं। वय 10 वर्षाचं होतं। दुपारचा समय झालेला होता आणि मग दुपारची वेळ झाली म्हणून दुपारी जेवणासाठी तो बसलेला होता। पुढं पात्र वाढून घेतलेलं आहे आणि असा मुखामध्ये घास घ्यावा म्हटलं तर त्यावेळेला गोरक्षनाथ त्याच्याजवळ गेलेले आहेत। आदेश म्हणून शब्द गाजवलेला आहे। त्याच वेळेला तो माणिक नावाचा शेतकरी त्यांना आदेश शब्द ऐकलेला आहे। तो हातामधला घास तसाच असताना प्रेमानं नमन करू लागलेला आहे। म्हणू लागलेला आहे, महाराजा तुम्ही कोण आहात आणि या आडराणामध्ये कशासाठी तुम्ही आगमन केलेलं आहे। त्यावेळेला गोरक्षनाथ सांगू लागलेले आहे, मी तपस्वी आहे, मी तपोधन आहे, पण आता माझ्या पोटामध्ये भयंकर भूक लागलेली आहे। तहानेनं मी व्याकुळ झालेलो आहे आणि म्हणून तू आतिथ्य करशील। तुझ्याजवळ अन्न असले तर भिक्षा म्हणून मला दे। असं गोरक्षनाथांचं बोलणं ऐकलेलं आहे। तो म्हणू लागलेला आहे, हे योगेंद्रमुनी पात्र वाढलेलं आहे आणि आपण ते जेवण करावं। मग त्यानं उठून त्याच वेळी शीघ्र अशी पत्रावळी समोर ठेवलेली आहे आणि मग ती पत्रावळी भरून गोरक्षनाथांच्या समोर ठेवली। मग गोरक्षनाथ हे तपोधन आहेत, हात पाय धुतलेले आहेत आणि अन्न पात्र पुढे घेऊन गोरक्षनाथ जेवण करू लागले। जेवण पूर्ण झाल्याच्या नंतर मग संतुष्ट झालेले आहेत आणि त्याच वेळेला पाणी पिण्यासाठी त्या माणिक शेतकऱ्यांना दिलेलं आहे। एखादा दरिद्र्यासाठी धन मिळावं आणि मग त्याचं मन तुष्ट व्हावं किंवा यथेच्छ असा असणारा
सुख प्राप्त झाल्यानंतर शरीराला त्याचा आनंद व्हावा, त्या न्यायानं तो जो शेतकरी आहे त्याचं भाग्य घडून आलेलं आहे. म्हणून गोरक्षनाथ प्रसन्न झाले आणि मग त्यावेळेला जे वरदान आहे त्या वरदानासाठी गोरक्षनाथ बोलू लागलेले आहेत. गोरक्षनाथ म्हणू लागले, हे कृषक आहे, शेतकरी, तू देहधर्मी आहेस. त्यावेळेला त्यांना ऐकलेलं आहे आणि ऐकून म्हणू लागलेलं आहे, स्वामी आता कशाला विचारता आहात? तरी हे महाराजा, आता आटाआटी कशासाठी करायची आहे? प्रथम कार्य करण्यासाठी आटाआटी करावी. कार्य पूर्ण झाल्यानंतर व्यर्थ चावटपणा करून कशाला शिनवून घेता? तरी आत्ता कार्य आपलं झालेलं आहे, पुढं शीघ्र पावलानं निघून जावा. गोरक्षनाथ म्हणू लागले, तू बोलतो आहेस हे सत्य आहे, पण तुवा मला अन्न दिलेलं आहे, त्याच्यामुळं माझं चित्त प्रसन्न झालं. तरी तुला या देहाच्या ठिकाणी किंचित पण काही असेल, तुला जर काही न्यून असेल तर ते मागून घे, सत्यपणानं मी तुला देईन. जी जी कामना तुला असेल, जी जी इच्छा असेल ती पूर्ण फळाला तू पावशील. त्यावेळेला त्या शेतकऱ्यांना ऐकलं आणि शेतकरी, तो माणिक शेतकरी गोरक्षनाथांना उत्तर देऊ लागलेला आहे. म्हणू लागला, हे महाराज, या पृथ्वी तलावरती तुम्ही भीक मागण्यासाठी हिंडता, ते तुम्ही मोह धरून पोटी, आणि तुम्ही मला काय द्याल? भिकाऱ्याच्या जवळ भिकारी गेला तर तो काही तृप्तता होईल का? खडकाला कधी पाजर सुटेल का? तेव्हा तुम्हीच अन्नासाठी हिंडता, आम्हाला तुम्ही काय देणार? त्यावेळेला गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत की तुझी इच्छा जी असेल ती आत्ताच मी पूर्ण करीन. तेव्हा तो माणिक शेतकरी म्हणू लागलेला आहे की आता पुरं बोलणं पुरं करा, काय तुमच्या स्वाधीन आहे, आणि एक तुला काय लागत असेल तेच मला माग. नाथ म्हणू लागलेले आहेत. गोरक्षनाथ त्या शेतकऱ्याला सांगू लागले की एक दाण तुला तू दिल्यामुळं मी प्रसन्न झालो, तरी आता काहीतरी माझ्यापासून तू मागून घे. तेव्हा तो म्हणू लागलेला आहे की उगाच असं तुला काय द्यायचं आहे, तरी काही न मागून तू आपल्या मार्गानं पुढं जा. असं तो माणिक शेतकरी बोलल्यानंतर गोरक्षनाथ आपल्या मनामध्ये विचार करू लागलेले आहेत, हा आडबंग शेतकरी आहे, हा सतत वनामध्ये बसून असतो, रानामध्ये काम करतो, तरी आता मीच याला मागतो, पण याच्या हितार्थ करावा असा विचार तपस्वी गोरक्षनाथांनी केला आणि त्याला बोलू लागलेले आहेत, हे माणिक शेतकरी, मी जे बोलतो ते ऐक. तो आम्हाला काही म्हणू लागलेला आहे की देऊ देणं आहे, तरी माग सरू नको, निश्चय करून तू बोललेला आहेस का? त्यावेळेला शेतकरी म्हणू लागलेला आहे की हे तापसा ऐक, मला तू महामूर्ख दिसतो आहेस. जो आपलं आत्मसुख देणार आहे तो माग कधीच सरणार नाही. अरे चंद्र हा शीतळ आहे, तरी तो 10 कपणानं वर्षाव करील, पण मी ढळणार नाही, मागे पाऊल टाकणार नाही. सूर्य जो आहे तो तेजस्वी आहे, तो अंधारामध्ये बुडून जाईल, पण मी उदार आहे, औदार्यवान आहे, माग कधी सरणार नाही. ही पृथ्वी रसातळाला गेली, औदार्य प्राप्त झाली, तरी
कदा काळी कृपणत्व माझ्या अंगाला स्पर्श करणार नाही. तरी तुला जे मागायचं असेल ते मागून घे. मी बोललो हे निश्चयानं बोललो, हाच माझा निश्चय आहे. असं पुष्कळ बोलत असताना गोरक्षनाथ आपल्या चित्तामध्ये म्हणू लागलेले आहेत की याच्या मनाचे करणे आता काय असेल, कसं हा सांभाळेल ते पाहू, असा विचार चित्तामध्ये केलेला आहे. आणि मग त्या वनामध्ये त्याला सांगू लागलेले आहेत की हे माणिक, हे शेतकरी, जे जे तुला आवडेल ते तू करू नको. काही एक इच्छा तुझ्या मनामध्ये आली तर तू ती करायची नाही. एवढं तुम्हाला दे आणि माझी बोळवण कर, असं त्याला सांगून त्या शेतकऱ्यांना अवश्य म्हणून सांगितलेलं आहे. हाच आपला धर्म आहे आणि तो मी धर्म सूर्याशेपर्यंत, चंद्राशेपर्यंत रक्षण करेन. अशा पद्धतीनं भाक दिलेली आहे, वचन दिलेलं आहे, शरीराला तुष्ट केलं. असो गोरक्षनाथ त्या वनातून सोडून गावाकडं निघाले. माणिक शेतकरी शेतामध्ये आऊत हाणू लागलेला आहे आणि आऊत हाणून झाल्याच्या नंतर दिवस मावळतीला जाऊ लागला. त्यानं सगळा एटणांचा भारा बांधला गेलेला आहे आणि तो डोक्यावरती घेतला. बैल पुढं लावली गेलेले आहेत आणि तो एटणांचा भारा उचलून डोक्यावरती घेतला. मनामध्ये म्हणू लागलेला आहे, आता गावात जाऊ आणि जी आपली भूक आहे ती भूक घालवावी. इतका मनामध्ये विचार आल्याच्या नंतर गोरक्षनाथांचं स्मरण झालं. मग पुत्राचं कल्याण चित्तामध्ये आणलेलं आहे की मनाचं उल्लंघन करावं. मग इच्छा झालेली आहे घरी जाण्याची, तरी आपण घरीच न जावं, इथंच उभा राहून गाढ अशी झोप घ्यावी. डोक्यावरती एटणाचा भार आहे आणि तो तसाच घेऊन उभा आहे. डोळे झाकलेले आहेत आणि हरिनाम घेऊ लागलेला आहे. राम 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 म्हणू लागलेला आहे. मन इच्छा हलवू लागलेलं आहे, पण अंग मात्र हलेनासं झालं. स्थिर होऊन गोरक्षनाथाचं वचन जे आहे त्या वचनाचं पालन करू लागलेलं आहे. तिथं झाडाची पानं उडून येऊ लागली, त्याचंच तो भक्षण करू लागलेला आहे. आणि मग मनामध्ये येऊ लागलेला आहे की ही झाडाची पानं साठवून ठेवावी आणि मग त्याच पानांचा तो त्याग करू लागलेला आहे. मग सहज तिथून वारा येऊ लागलेला आहे, अकस्मात अचानक मुखामध्ये येऊ लागलेला आहे आणि तेवढाच वाऱ्याचं भक्षण करून आपलं मन प्रसन्न करून घेऊ लागलेलं आहे. त्याच्यामुळं त्याचं शरीर हे अतिशय कृश झालं. सगळं रक्त आटून गेलं. मांस तिळभर सुद्धा स्वप्नामध्ये सुद्धा दिसेना. त्वचा ही हाडाला चिकटली गेलेली आहे आणि लाकूड उभा असावं अशा पद्धतीनं तो उभा राहिलेला आहे. इकडं गोरक्षनाथ हे बद्रिकाश्रमामध्ये आली. बद्री केदार महादेवांना नमन केलं आणि मग चौरंगीनाथ ते पाहण्यासाठी गुहेमध्ये गेलेले आहेत की तिथं मच्छिंद्रनाथाचा देह आहे का. त्यावेळेला वारवीनं वारूळ केलेलं होतं आणि मुखामध्ये नामावळी आहे आणि नेत्रामध्ये ती शिळा पाहिली गेलेली आहे. ती शिळ जशीच्या तशी गोरक्षनाथांनी पाहिली. त्वरित ती दाराची शिळा काढलेली आहे आणि आतमध्ये शरीर पाहण्यासाठी गेली. त्यावेळेला वारूळ हे प्रचंड
तिथं वाढलेलं होतं. शिळा चंद्र डोळ्याचं पातं न हलता बाजूला काढली. राम शब्द मुखातून निघालेला आहे. मग गोरक्षनाथांनी पाहिलं आणि ते वारूळ पाहिल्याच्या नंतर चित्तामध्ये हळहळले गेले. मग त्या शरीरावरचं वाळरूळ काढावं आणि शरीर पाहावं. त्यावेळेला तिथं गोरक्षनाथ सावध करून पाहू लागलेले आहेत. आणि त्याच वेळेला गोरक्षनाथांनी शीघ्र ते वारूळ बाजूला सारलं आणि मग कृपेनं अवलोकन केलं. तर त्यावेळेला शरीर शक्ती ही दारुण आहे. आणि उठून मग गोरक्षनाथाचं चरण धरलं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या पायाला आलिंगन देऊन म्हणू लागलेले, कसा चरित्रार्थ झाला मला माहीत नाही. मग चामुंडेला विचारू लागलेले आहेत. मग चामुंडेला विचारल्याच्या नंतर तिनं सर्व जो चरितार्थ आहे तो सांगितला गेलेला आहे. ती म्हणू लागलेली आहे, आम्ही फळाशी देत होतो महाराजा, पण चौरंगीनाथानं ते भक्षणच केलं नाही. कसा बसला होता तर शिळेकडं पाहत बसलेला होता. मग ती पर्वताप्रमाणे फळांचा ढिगारा पाहिलेला आहे. तो ढिगारा पाहून गोरक्षनाथ मनामध्ये विस्मय करू लागलेले आहेत. ती धन्य म्हणू लागली, ब्रह्मादिकांना अतर्क्य असं याचं तप आहे. परमचित्तामध्ये कृपा उपजली गेलेली आहे. त्या चौरंगीनाथाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि अनुग्रह देऊन ब्रह्म सनातन केला. पुढे चौरंगीनाथाला घेऊन बद्री केदार महादेवांच्या मंदिरामध्ये आणलेला आहे. आणि महादेवांना जागृत करून चौरंगीला भेटावलं. आणि मग तिथं 6 महिने राहून सर्व विद्याभ्यास शस्त्र अस्त्र बहुवस प्रवीण असा तो चौरंगीनाथ केला. आणि मग सर्व देवांना पाचारून तपोबळ असं त्याला केलेलं आहे. मग सर्व दैवत तुष्ट झाली आणि वरदान देऊ लागली. सगळे देव वरदान देऊन आपल्या स्थानाला निघून गेले. इकडे बद्री केदार नमून चौरंगीनाथासह गोरक्षनाथ निघाले. त्वरित वैदर्भ देशामध्ये आलेले आहेत आणि चौरंगीला कौंडण्यपूर दाखवू लागलेले आहेत. म्हणू लागले, हे चौरंगी, तुझ्या आई आणि वडिलांची आता तू भेट घे. भेट तरी कशी घे, तरी जगामध्ये ख्याती दाखव. हात पायाचं मुंडन खंडन केलेलं त्याचा तू सूड घे. राजाने तुझे हात आणि पाय छेदून टाकले, तोडून टाकले. ती धुसधुशी आहे माझ्या मनात. तरी आपला जो प्रताप आहे तो या राजाला तू दाखव अवश्य. म्हणून चौरंगीनाथाने भस्म हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या राजाचे जे बाग आहे त्याच्यावरती वाऱ्याचं अस्त्र सोडून दिलं. तिथले जे वनकर होते 1600 वनकर होते. वाऱ्याच्या त्या वेगानं आकाशामध्ये उडून गेले. पुन्हा वाऱ्याचं अस्त्र काढून घेतलं. त्यावेळेला ते जमिनीवरती उतरले. किती एक मूर्छा येऊन पडले, किती एक गावामध्ये पळून गेले. ते राजांगणामध्ये गेलेले आहेत आणि विपरीत करणी झाली. कोणी केली काही कळालं नाही म्हणून आश्चर्य मानू लागले. आणि मग त्यावेळेला त्या काही दूतांना बोलावून राजानं वर्तमान विचारलेलं आहे. कोण आलेला आहे त्याचा शोध काढा म्हणू लागला. त्यावेळेला इकडं चौरंगीनाथासहित गोरक्षनाथ पानवठ्यावरती बसलेले होते. हेर आले आणि हेर राजाला सांगू लागलेले आहेत. म्हणू लागले, महाराज, पानवठ्याच्या जवळ 2 तापसी आलेले आहेत.
कान फाडलेले आहेत आणि कानामध्ये मुद्रिका घातलेल्या आहेत. विद्यावान असे आम्हाला तर दिसून आले. असं राजानं ऐकलेलं आहे आणि मग स्वतःच्या मनामध्ये विचार आणला. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ पुत्र दुःखानं त्या द्वेषानं तर आलेले नसतील, तरी आता त्वरे करून त्यांना शरण जावं, नाहीतरी या आपल्या नगरीला पालथे घालून प्राण घेतील असा विचार मनामध्ये केला. आणि राजा समारंभपूर्वक सामोर आलेला आहे. हत्ती, रथ, घोडे या सर्व कटकासहित तो गावाच्या बाहेर आला. गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ आपला प्रताप दाखवू लागलेले आहेत. अशी गोरक्षनाथांनी पुन्हा ही सर्व सेना पाहिली. पुन्हा भस्म हातामध्ये घेतलं, वाऱ्याचा अस्त्र सोडलेला आहे आणि त्या राजाच्या सैन्यावरती ते वाऱ्याचं अस्त्र सोडून दिलं. मग तो वारा अतिशय तीक्ष्ण त्या राजासहित आकाशामध्ये घिरट्या घालू लागलेल्या आहेत. रथ आकाशामध्ये पाचोळ्यासारखे फिरू लागलेले आहेत. हत्ती फिरू लागलेले आहेत. पालख्या फिरू लागलेल्या आहेत. वात अस्त्रानं त्या सर्वांना घायाळ केलं. आणि म्हणून ती सगळी जी चमू आहे ती आकाशपंथामध्ये आरंभळू लागलेली आहे. म्हणू लागलेले, हे महाराजा, हे नाथ, आम्ही शरणागत आहोत, आमचं रक्षण करावं. मग दीनवाणी स्तवन करू लागलेले आहेत. तेच शब्द ऐकून तपोधन चौरंगीनाथांनी घे उतरवून असं चमूसहित राजा खाली उतरलेला आहे. आणि मग कुशल प्रज्ञावंत असं पर्वताचं अस्त्र आड करीत सगळा वारा हा आटून गेला. चमू म्हणजे ते राजाची चमू, सगळे राजाचं जो लवाजमा आहे तो हात जोडून विनंती करू लागलेला आहे. समोर शशांक राजा आलेला आहे आणि चौरंगीनाथाला गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, पित्याला नमस्कार कर, असं गुरुचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग चौरंगीनाथांनी धावत जाऊन शशांक राजाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि म्हणू लागलेलं आहे, हे पिताश्री, मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही मला ओळखा. असं चौरंगीनाथ बोलल्यानंतर राजानं धावून हृदयाच्या ठिकाणी घट्ट धरलं. मग परमप्रीतीनं गोरक्षनाथाच्या पायावरती डोकं ठेवलं. मग गोरक्षनाथही राजाला हृदयाच्या ठिकाणी धरलेला आहे. म्हणू लागले, राजा, याचा प्रताप बघ, नाहीतर तुझं काही खरं नाही. राजा म्हणू लागलेला आहे, तुझ्यासारखी आई याला भेटल्यानंतर तिथं नेऊन काय आहे. याच्यानंतर चौरंगीनाथ यांनी वज्रास्त्र निर्माण करीत पर्वताचा चुराडा केला आणि पर्वत अदृश्य झाला. यानंतर शशांक राजा गोरक्षनाथांना म्हणू लागलेला आहे की आता आपण पालखीमध्ये बसावं आणि राजमहालामध्ये यावं. याच्यानंतर चौरंगीनाथ म्हणू लागलेले आहेत की आम्ही तुझ्या घरी येणार नाही, कारण सावत्राईच्या मनामध्ये कुड आहे आणि तिनंच माझे हातपाय तोडायला लावले. मग मुळापासून सगळा जो वृत्तांत आहे तो राजाला सांगितला. राजा हा भयंकर रागानं लालबंद झालेला आहे आणि त्याचा राग खवळला गेला. सेवकाला आज्ञा करू लागलेले आहेत. शशांक राजा सेवकाला म्हणू लागलेला आहे, ती जी भुजावंती राणी आहे तिला हाणत मारत इथपर्यंत घेऊन या. असं चौरंगीनाथांनी ऐकल्यानंतर काय बोलू लागले. म्हणू लागले, हे पिताश्री, आपलं जे वचन आहे हीच शिक्षा घडून आली. आता आपल्या कीर्तीने ब्रह्मांड भरून जाईल, तरी आता असे न करावे, घरीच तिला शिक्षा करावी. मग
शिबिकेमध्ये बसून राजसदनामध्ये चौरंगीनाथाने गोरक्षनाथ आले. राजा महालामध्ये गेलेला आहे आणि आपल्या पायामधलं जे पायतान आहे तो जोडा काढलेला आहे आणि त्या भुजावंती राणीला मारू लागलेला आहे. म्हणू लागलेला आहे, तू आता इथून निघून जा. 12 वर्षपर्यंत या चौरंगीनाथानं शुद्ध असं तप केलेलं आहे. तुझ्या मनामध्ये कुडं फावड आलं आणि तू मात्र काय केलं, हे राज्य भ्रष्ट केलं. हे गोरक्षनाथांनी पाहिलं, राजाची समजूत घातली आणि राजाला शांत केलं. 1 महिना शशांक राजाच्या भक्तीनं गोरक्षनाथ तिथं राहिले. याच्यानंतर गोरक्षनाथ जाऊ लागलेले आहेत. त्यावेळेला मोहप्रसादामध्ये राजा म्हणू लागलेला आहे की हे गुरुवर्या, आपण मला अनुग्रह द्यावा. माझा वंश जो आहे तो वंश पुढं वाढवावा, म्हणून वंशलतेची लहरी पुढं चालावी असं शशांक राजा सांगू लागलेला आहे. आणि मग चौरंगीनाथासहित गोरक्षनाथ जाऊ लागले. मार्गामध्ये चालत असताना मुक्काम प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी गेले. तिथं स्नान उरकलेलं आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये आले आणि तिथं येत असताना शिवदर्शन झालेलं आहे. आणि मग त्यावेळेला गुरुकलेवराबद्दल, गुरुच्या शरीराबद्दल ती जी गुरुवीण आहे त्या गुरुविणीला विचारू लागले. त्यावेळेला ती अतिशय भयभीत झाली. बोलताना चाच पडू लागलेली आहे, तत पप करू लागलेली आहे. आणि मग तिनं गोरक्षनाथाच्या पायावरती लोटांगण घातलं. ती गुरुवीण म्हणू लागलेली, हे महाराजा गुरुनाथा, या राजाची राणी रेवती तिनं माझं मन भ्रष्ट केलं आणि गोड बोलून मला विचारून घेतलं. याच्यानंतर दुसऱ्या लागून मी दुसऱ्याला कुणाला काहीच सांगितलेलं नाही. पण माझ्या मनामध्ये भीती आहे. तुम्ही जाऊन ते मच्छिंद्रनाथाचं शरीर आहे का ते पहा. स्त्रीची जात एक बोलते आणि भलतंच काहीतरी करते. मला तर वाटतं की ती चाळक आहे आणि म्हणून स्वतःच्या दृष्टीनं समक्ष पाहावं असा विचार गोरक्षनाथांनी केलेला आहे. अशा पद्धतीनं गोरक्षमुनी त्यावेळेला घाबरले गेलेले आहेत. आणि मग एकांत त्या गुहेमध्ये गुहेचं दार उघडून ती शिळा बाजूला सारून पाहू लागलेले आहेत. तर ते गुहेचं दार मोकळं आहे. आतमध्ये मच्छिंद्रनाथाचं शरीरच नाही, देहच नाही, प्रेतच नाही. मग नेत्रामध्ये, डोळ्यामध्ये मोहाचा पूर दाटून आलेला आहे. शोक सिंधू चंबळला गेला. गोरक्षनाथ म्हणू लागलेले की काय झालेलं असेल, माझ्या गुरुचं शरीर कुठं गेलं असेल असा विचार करू लागलेले आहेत. आणि मग जमिनीवरती अंग टाकून दिलं गेलेलं आहे. त्यावेळेला हे प्रज्ञावंत महाराजा, आज माझी ममता सोडून हे गुरुनाथा कुठं आपण गमन केलेलं आहे, तरी मी आत्ता तुम्हाला कोणत्या ठिकाणी पाहू असं म्हणू लागलेले आहेत. आरंभळू लागले, दुःख करू लागले, धरणीवरती अंग टाक म्हणू लागले, हे महाराजा धैर्यवान, पण राजांगणाच्या ठिकाणी जाऊन मच्छिंद्रनाथाच्या शरीराचा वृत्तांत काय झाला हे विचारावं. आणि मग ती जी गुरुवीण आहे ती अंतपुरामध्ये गेलेली आहे आणि जाऊन रेवती राणीनं
त्याच वेळेला त्या राणीनं नमन केलं आणि त्या गुरुवहिनीला पाहिलं गेलेलं आहे. त्यावेळेला ती राणी म्हणू लागलेली आहे, माय बहिणी तू माझ्या अंतःकरणातली आणि आज माझा तुला आठव झाला. तरी आठवण का झाली तर 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तुम्हाला मी खूण सांगितलेली होती आणि तोच राजभाग तुम्ही मनामध्ये आणा. असं तिचं बोलणं ऐकल्याच्या नंतर त्या रेवती राणीनं तिला एकांतामध्ये नेलेलं आहे आणि म्हणू लागलेली आहे, माय अंतःकरणामधली तू सगळी चिंता सोडून दे. तुझ्या विरहित त्याच दिवशी ते मच्छिंद्रनाथाचं कलेवर ते शरीर प्रेत बाहेर काढून त्याचे रती मांसाचे तुकडे करून सगळ्या वनामध्ये फेकून दिले. त्यालाही आता पुष्कळ दिवस संपून गेले. हाडाचा मांसाचा नाश झाला असेल. जीव जंतूंनी खाऊन त्याची विष्ठा झाली असेल आणि त्या विष्ठेची सुद्धा माती झाली असेल. तरी हा सगळा कार्यभाग 12 वर्षापूर्वीच ज्या वेळेला तू मला सांगितलं त्याच रात्री मी केलेला आहे. बीज उपटून टाकल्यानंतर झाड कसं येईल आणि चिंतेची फळं त्याला कुठून लागतील. असं ती रेवती राणी बोलल्याच्या नंतर मग मात्र त्या गुरुवहिनीचं मन हे चिंतेनं व्यापलं गेलेलं आहे. म्हणू लागलेली आता पुढं काय होईल, कसं घडून येईल. तरी आता काही असो, जे घडलेलं आहे ते त्या जतींना गोरक्षनाथांना सांगून टाकावं. जे प्रारब्धामध्ये काही भोगायचं ठरलेलं असेल ते भोगता येईल, पण जे सत्य आहे ते सत्य गोरक्षनाथांना सांगावं असा विचार चित्तामध्ये केला आणि पुन्हा त्या महादेवाच्या मंदिरामध्ये आलेली आहे. जी रेवती राणीनं सांगितलं तेच सगळं प्रांजळपणानं खरं असं तिनं गोरक्षनाथांना सांगितलं आणि नाथांना सांगत असताना गोरक्षनाथांना भयंकर राग आला. म्हणू लागले की या राणीला आता शिक्षा करावी आणि दुःख सागरामध्ये बुडवून टाकावं. तरी अवज्ञा करून जरी जंतूचं भक्षण झालं तरी आता काय करावं हिचा शोध घ्यावा. मच्छिंद्रनाथांचं शरीर शोधावं आणि मग तिला शिक्षा द्यावी. ते निश्चितपणानं कुठेतरी मच्छिंद्रनाथांचा देह असेल, कारण तो अवतारी देह आहे, चिरंजीव देह आहे. असं बोलून चौरंगीनाथांनी मग स्वतःच्या जे शरीर आहे ते या देहाला सोडून मी त्रिभुवनामध्ये फिरून येतो. तू या शरीराचं रक्षण कर. पण ती रेवती जी राणी आहे ती मच्छिंद्रनाथाच्या शरीराला साठी घात करण्यासाठी प्रवर्तली, तसा माझ्यासुद्धा शरीराचा घात करेल. म्हणून हे शैव गुरुवीण तो मात्र सावध राहा. असं सांगून चौरंगीनाथांनी त्या गुहेमध्ये प्रवेश केला. प्राण अतिशय लहान केलेला आहे आणि ते शरीर तिथंच ठेवलं. 10 दिशेला भ्रमण करू लागलेले आहेत. जम्बूद्वीप पाहिलेला आहे, सर्व सागर पाहिलेले आहेत, गावं पाहिली, वन पाहिली, सप्तद्वीप पाहिलेले आहेत. जागोजागी शोध घेतलेला आहे. जीवजंतूची देहस्थिती पाहिलेली आहे, पण कुठंही श्री गुरुचं ते शरीर दिसेनास झालं. कोणत्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांचा देह असेल, अतळ वितळ सुतळ पाताळ
सप्तही पातळ धुंडाळलेले पिंड ब्रह्मांड शोधून पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर गोरक्षनाथ स्वर्गाला जाऊ लागले. सुवरलोक पाहिलेला आहे, भुवरलोक पाहिला, तपोलोक पाहिला, आर्यमा यक्षादी सत्यलोक पाहिलेला आहे, कुबेर लोक पाहिला, तारागणाधिक सगळे लोक शोधून पाहिले. एकमेरू स्वर्ग पाठार गंधर्वादी अन्य जे देव आहेत सर्वांच्या शरीरामध्ये संचार करून गुरुचं शरीर शोधू लागले. याच्यानंतर समस्त वैकुंठ शोधलेलं आहे. त्वरेनं कैलासाला पोचले. त्याच वेळेला तिथं प्रवेश केल्याबरोबर त्या शिवगणामध्ये धुंडाळून पाहू लागले. त्या शिवगणामध्ये चामुंडांच्या समुदायामध्ये हाडं, त्वचा आणि मांस पाहिलं गेलेलं आहे. आणि याच्यानंतर जो वीरभद्र आहे तो सर्व गणामध्ये गरजून सांगू लागलेला आहे, म्हणू लागलेला आहे, 12 वर्षाचा नेम सरलेला आहे. मच्छिंद्रनाथाच्या या प्रेताचं रक्षण करा. त्याचा शिष्य गोरक्षनाथ कोणत्या रूपामध्ये येईल काही सांगता येत नाही, असं त्याचं बोलणं गोरक्षनाथाने ऐकलेलं आहे. इकडं चौरंगीनाथांना काय सुचलं होतं ऐका. गोरक्षनाथाच्या त्या शवाजवळ बसून अनेक सगळे अस्त्र व्यापून जिथं देवांचा सुद्धा लाग नाही, ब्रह्मादिकांचा लाग नाही अशी अस्त्र योजून तशातून निघून गोरक्षनाथ गुप्त वेशानं येऊन पोचलेले होते. पण तिथं अकस्मात प्रवेश केल्यानंतर गोरक्षनाथ उठून बसलेले आहेत आणि पुन्हा गुहागरातून बाहेर आले. मग सिद्ध अशी आपली भस्माची झोळी केलेली आहे आणि चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ दोन्ही उभे राहिलेले आहेत. पर्वताचं अस्त्र त्यावेळेला निर्माण केलं आणि सूर्यावरती सोडून दिलं. गोरक्षनाथाच्या मुखातलं पर्वतास्त्र प्रविष्ट झालेलं आहे आणि मग ते आकाश भरून राहिलं गेलं. 5 लक्ष कोस एवढ्या लांबीचा अतिशय उंच असा तो पर्वत स्वर्गामध्ये निर्माण झालेला आहे. आणि मग जो सूर्य आहे त्या सूर्याच्या मार्गाचा रोख धरून आकाशाला तो चिकटला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं सूर्याचा रथ अडखळला गेलेला आहे. सूर्याला चालण्यासाठी वाट मिळेना आणि मग तो वाट पाहू लागलेला आहे. गांडीव धनुष्य हातामध्ये धरलेला आहे आणि त्याच्यावरती तीव्र असं वज्राचं अस्त्र सोडून पर्वताचा भंग करावा म्हणून ते वज्रास्त्र सोडून दिलं. आणि मग त्याच वेळेला पर्वत हा भंगला गेलेला आहे. पर्वत भंगित झाला. पण सूर्यदेव मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की हे कोणाचं अस्त्र माझ्या आडमार्गामध्ये आलं. असा विचार करत असताना सूर्यदेव अंतःकरणामध्ये पाहू लागलेले आहेत. त्यावेळेला त्यांना समजलं की गोरक्षनाथ त्यांचाच हा प्रताप आहे. आणि मग जो रथ आहे त्या रथासहित गोरक्षनाथांच्या समोर आले. सूर्यदेव आलेले आहेत हे गोरक्षनाथांनी पाहिलं. त्याच वेळेला चंद्र अस्त्र निर्माण केलेलं आहे. कोट्यावधी चंद्र निर्माण केलं आणि त्याच्यामुळं शीतळ असा प्रवाह चालू झालेला आहे. आणि मग सूर्याच्या दाहकतेची बाधा काही करू शकत नाही अशा पद्धतीनं समाधान स्थिती झालेली आहे. सूर्यदेव जवळ आलेले आहेत. मग चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ
सूर्यदेवाच्या पायावरती लीन झालेले आहेत. सूर्यदेवाला साष्टांग नमन केलं आणि भाविक स्थिती सांगितलेली आहे. सूर्यदेव म्हणू लागलेले आहे की हे गोरक्षनाथा, तुला काय असं संकट आलेलं आहे, तुझी काय इच्छा आहे ते बोलून दाखव. त्यावेळेला गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, हे महाराजा, माझं एक काम आहे. मच्छिंद्रनाथांचा देह हा तेजस्पुंज आहे आणि तो शिवगणाने हरण करून नेलेला आहे. तरी आपण तिथं जावं, न्यायनीती वीरभद्राला सांगावे आणि मच्छिंद्र देह या पृथ्वी तलावरती पाठवून द्यायला सांगा. पण या कार्याला पुष्कळ दिवस लावू नका. तर त्याला नीती सांगा, शास्त्र सांगा, न्याय कसा असतो ते सांगा. आणि त्यानं सांगून जर नाही ऐकलं तर मग मात्र युद्धासाठी तयार राहा म्हणून सांगा. अशा पद्धतीनं आमची शिष्टाई तुम्ही करावी. मच्छिंद्र देहासाठी आम्हाला तुम्ही सहाय्य व्हावं. असं गोरक्षनाथांनी बोलल्याच्या नंतर सूर्यदेवाने त्याला अवश्य म्हणून सांगितलं. मग सूर्यदेव कैलासाला गेलेले आहेत. सर्व गणांनी सूर्यदेव आलेले पाहिले आणि मग सगळेजण म्हणू लागले, हे महाराजा, आपण कोणत्या कार्यासाठी आलेले आहात? सूर्यदेव म्हणू लागलेले आहेत, माझं बोलणं ऐका. गोरक्षनाथाच्या शिष्टाई करता मी तुमच्याजवळ आलेलो आहे. तुम्ही मच्छिंद्रनाथाचा देह गोरक्षनाथाच्या स्वाधीन करा. तरी मी जे आत्ता बोलतो आहे त्याच्यासाठी तुमचं परम असं हित आहे. नाही, मच्छिंद्रनाथाचा देह तुम्ही पृथ्वी तलावरती पाठवा, गोरक्षनाथाच्या स्वाधीन करा. मग गोरक्षनाथ प्रसन्न होईल. गोरक्षनाथ प्रसन्न झाल्याच्या नंतर नाथपंथामध्ये तुमचं प्रेम वाढलं जाईल. असं सूर्यदेवाचं बोलणं ऐकलं आणि मग वीरभद्र बोलू लागलेले आहेत. वीरभद्र म्हणू लागलेला आहे, हे महाराजा ऐका, आम्हाला या मच्छिंद्रनाथानं खूप दुःख दिलेलं आहे. तरी आता आमचा प्राण गेला तरी सुद्धा या मच्छिंद्रनाथाच्या प्रेताला आम्ही सोडणार नाही. जरी गोरक्षनाथानं आमच्याबरोबर युद्ध केलं तरी आम्ही त्याच्याबरोबर युद्ध करू. गोरक्षनाथाला रणांगणामध्ये जिंकू आणि मच्छिंद्रासारखी त्याची स्थिती करून टाकू. असं बोलल्याच्या नंतर वीरभद्र सांगू लागलेला आहे, या नारायणानं या मच्छिंद्रांना मला दुःख दिलेलं आहे. तेव्हा सूर्यदेव म्हणू लागले, मच्छिंद्रनाथानं तुम्हाला ज्या वेळेला दुःख दिलं त्यावेळेला तुमचा प्रताप कुठे गेलेला होता. आता अवचटपणानं असं घडून आलेलं आहे म्हणून तुमची प्रौढी, तुमचा मोठेपणा सांगू लागले का? पण जसा मच्छिंद्र आहे तसाच मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हा सुद्धा प्रतापी आहे. तेव्हा मच्छिंद्रनाथ हा एक होते, आता दोघेजण प्रताप सूर्य आहेत. ते जर कोपले तर कृतांत काळ असावा असे ते दिसत आहेत. तुम्ही म्हणाल की असू दे, काय असायचं ते, पण आम्ही मच्छिंद्रनाथांना देणार नाही. पण जर भर्तरीनाथ आणि गोरक्षनाथ कोपले तर तुमचं काही खरं नाही. पण वीरभद्र म्हणू लागलेला आहे, काही झालं तरी चालेल, पण आम्ही या मच्छिंद्रनाथाला देणार नाही. असं बोलल्याच्या नंतर सूर्यदेवाने सांगितलं, तुम्हाला जे आवडेल ते तसं तुम्ही करा. पण अजून एक तुम्हाला सांगतो, तुम्ही या पृथ्वी तलावरती उतरा. स्वर्गामध्ये कंदन होईल, शिवलोकामध्ये कंदन होईल आणि म्हणून याला सर्व जबाबदार तुम्ही आहात. जर या शिवलोकांच्या ठिकाणी कंदन झालं, युद्ध झालं,
तर या कैलासगिरीचं पिठ्ठ होऊन जाईल. म्हणून इथली वस्ती विनाश होईल, स्वर्गाचा विनाश होईल. मग महादेव तुमच्यावरती कोपले जातील आणि तुम्हाला शाप देऊन भस्म करतील. महादेव आणि भवानी यांची गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या प्रती अतिशय प्रीती आहे. आणि म्हणून हे शरीर जे ते चामुंड्यांच्या हाती या कैलासामध्ये पाठवलेलं आहे. तरी आता महादेवांना न कळता तुमच्या चित्ताला जसं वाटेल तसं करा, असं सूर्यदेवांनी बोलले. सर्वांना ते मानलं गेलेलं आहे. आणि मग वीरभद्राने सर्व गणांना घेतलेलं आहे आणि तुम्ही युद्धासाठी या पृथ्वी तलावरती जावा म्हणून सांगितलं. रणांगणामध्ये तुम्हाला जर काही दुःख झालं तर तोपर्यंत मागून मी आलोच असं म्हणून पुढं पाठवलं. मग अष्टभैरवासहित सगळे जे गण आहेत अवश्य म्हणून वीरभद्राला नमन केलेलं आहे. विमानामध्ये बसलेले आहेत, शस्त्र अस्त्र घेऊन जमिनीवरती उतरले. 72,84,00,000 एवढा समुदाय गोरक्षनाथाने येताना पाहिला. आणि मग चौरंगीनाथाला बोलू लागलेले आहेत की हे चौरंगीनाथा सावध हो. शिवगण पृथ्वी तलावरती येऊ लागलेले आहेत, शस्त्र लुटू लागलेले आहेत, शस्त्राचा घाव हाणू लागलेले आहेत. ते गोरक्षनाथांनी पाहिलं आणि वज्रास्त्राची निर्मिती केली. वज्रास्त्र डोळ्याचं पातळ लावायच्या आत निर्माण झालं. 1000 वेळा भोवती ते शिवगण सगळे फिरू लागलेले आहेत. शिवगणांचे बाण सुटू लागलेले आहेत, पण वज्रास्त्रामुळं या दोघांच्या जवळ येत नाहीत. ते शिवगणांनी पाहिलेलं आहे. आणि मग अपाराची अस्त्र जी आहेत ती या दोघांच्या वरती सोडू लागलेले आहेत. अग्नीचं अस्त्र सोडलेलं आहे, धुराचं अस्त्र सोडलं, त्याच्यावरती वाऱ्याचं अस्त्र सोडलं, वाऱ्याच्या वरती सापाचं अस्त्र सोडलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर शिवगणांनी काळाचं अस्त्र सोडलं, वज्राचं अस्त्र सोडलं, महान कठीण असं दानवाचं अस्त्र सोडलेलं आहे, स्पर्शाचं अस्त्र सोडलं. हे गोरक्षनाथांनी पाहिलं आणि मग पावसाचं अस्त्र सोडून दिलं. त्याच्या पाठोमाग पर्वताचं अस्त्र सोडून दिलं. त्याच्या पाठीमागून गरुडाचं अस्त्र सोडलेलं आहे. त्याच्या मागून संजीवनी अस्त्र सोडलं आणि मग इंद्राचं अस्त्र सोडून दिलं. विभक्त अस्त्र देवास्त्र कठीण आहेत, तीही त्वरे करून सोडलेली आहेत. अशी परिपूर्ण अस्त्र त्या गणांनी सोडलेल्या सर्व अस्त्रांना भंग करू लागलेले आहेत. त्यात चौरंगीनाथांनी पुढं काय केलं, जोळीमध्ये हात घातलेला आहे, भस्म हातामध्ये घेतलं आणि मोहिनी अस्त्र सोडून दिलं. ते मोहिनी अस्त्र सर्व गणांच्या हृदयामध्ये संचरलेलं आहे. आणि मग ते भूतासारखे इकडं तिकडं पळू लागले. कुणालाच देहभान राहिलं नाही. आपण कोण कार्य करण्यासाठी आलेलो आहोत. भूतासारखे रानोरान फिरू लागले. त्यात आणखी चौरंगीनाथांनी प्रलय काळीचा वारा जो आहे तो सोडून दिलेला आहे. आणि त्याच्यामुळं आकाशामध्ये वावटळ फिरावी, त्या वावटळीमध्ये जसा पालापाचोळा फिरावा त्या पद्धतीनं सगळे शिवगण फिरू लागले. आणि मग वीरभद्र चामुंडे सहित पाठीमागून आलेला आहे. तो युद्धासाठी समोर आला, पण शिवगणाची ती अतिशय व्याकुळ अवस्था पाहिली. वीरभद्राला भयंकर राग आला. मग गांडीव धनुष्य हातामध्ये घेतलेला आहे. गांडीव धनुष्याचा टणत्कार केला. अपार असे बाण त्याच्यावरती सज्ज केलेले आहेत. त्याच्यावरती कामास्त्र, ब्रह्मास्त्र, कार्तिकास्त्र सज्ज केला आणि सोडून दिलं. जसं प्रलय काळीचा वडवणाळा असावा.
आणि तो प्रयत्न केला तरी सुद्धा शांत होत नाहीत. त्या न्यायानं वीरभद्र हा रागाला पेटला गेलेला आहे. हे चौरंगीनाथांनी पाहिलं, रती अस्त्र सोडून दिलं, त्याच्या योगी करून कामास्त्र सोडलेलं आहे. रती अस्त्रामुळं कामास्त्र मूर्छा येऊन पडलं. याच्यानंतर चौरंगीनाथानं दशासुरी अस्त्र सोडलेलं आहे. ते पाहून आणि कार्तिकास्त्र ते पळू लागलेलं आहे. चित्तामध्ये म्हणू लागलेलं आहे की शंकासुरानं वेद हरण केले, पण त्याचा प्रताप काही उदयाला आला नाही. असा विचार करून ब्रह्मास्त्र हे अदृश्य झालेलं आहे. पुढे कामिनी अस्त्र चौरंगीनाथांनी सोडून दिलेलं आहे. ते कार्तिकास्त्र पळू लागलं, मुख लपू लागलेलं आहे. चौरंगीनाथांनी पांचजन्य अस्त्र प्रलय काळासारखं सोडून दिलं. ते वीरभद्रांनं पाहिलेलं आहे. मग मशास्त्र, त्या मशास्त्राची निर्मिती केली आणि त्याच्यामुळं ते शांत झालं, अदृश्य झालं. हा तपोबळ आहे, तीव्र अशी योजना करू लागलेला आहे, हे पाहिलेलं आहे. आणि मग संजीवनी अस्त्र हे सोडून दिलेलं आहे. ते संजीवनी अस्त्र पुढं गेलं आणि मग सगळे जे दानव आहेत ते दानव उठले गेले. दानव कोणकोणते म्हणाल तर त्रिपुर सुंदराक्ष, मलमृत्युमान्य, महिषासूर, जालंधर, काळ यवन, अघासूर आणि बकासूर, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपसहित मुचकुंद, बळी, वक्रदंत, रावण, इंद्रजित, कुंभकर्ण सिंहनाद करू लागलेले आहेत. असे सगळे राक्षस उठले. विमानामधून सुरवर जे देव सगळं युद्ध पाहत होते, आपली विमानं पळून भीतीनं पळून जाऊ लागले. कसं युद्ध पाहणं, देव भयभीत झालेले आहेत. 33 कोटी देव, त्यांना अपार चिंता लागली. म्हणू लागले, रावणानं आम्हाला बंदीखान्यामध्ये घातलं. दैवयोगानं दशरथाच्या पोटी रामाने अवतार घेतला आणि त्यांनी आमची सोडवणूक केली आणि आमचं दैन्य भंग झालं. आम्ही दुःखानं अपार वेधलेलो होतो. तीच अवस्था आता पुढे येऊ लागलेली आहे. असं म्हणून भयभीत झाले, कंपित झाले आणि सगळे देव वैकुंठाला जाऊन श्रीरंग भगवंताला विनंती करू लागलेले आहेत. आणि मग ते दयाळू चक्रपाणी भगवंत सर्व देवांना म्हणू लागले की तुमचा भोग आता पुन्हा परतून आला की काय, अवतार दीक्षा घ्यावी लागते का. आणि मग परमाशा दचकून शिव महादेवांना देवांच्याकडून पाचारण केलेलं आहे. स्वसंगतेला बसलेले आहेत आणि विचित्र करणी झालेली ते सांगू लागलेले आहेत. म्हणू लागले, गोरक्षनाथानुचित केलेलं आहे. पुन्हा सगळे राक्षस जिवंत केलेले आहेत. तरी आता दानव काय करतील, तरी पृथ्वी सगळी रसातळाला नेतील. एक एक राक्षस मारण्यासाठी आपल्याला कल्पावरी अवतार घ्यावे लागले आणि त्यांच्याबरोबर हजारो वर्ष आपण युद्ध केलं. तरी आता कसं करावं, या सर्व दैत्यांचा नाश कोण करेल. आहा, वीरभद्र हा मूर्ख, त्यानं व्यर्थ द्वेष गोरक्षनाथांच्या बरोबर केला. म्हणून वैकुंठाला सोडून गोरक्षनाथाच्या जवळ आले. म्हणू लागले, बारे पुत्रा, हे तू काय मांडलेला आहे. अरे, या एका राक्षसासाठी आम्ही खूप श्रम पावलो.
नाना अवतार घेऊन आम्ही यांचं हनन केलं, तरी आता कृपा करून या सगळ्या राक्षसांना दृश्य कर. गोरक्षनाथ म्हणू लागले, माझ्या गुरुचं जे शव आहे, माझ्या गुरुचं जे प्रेत आहे ते अगोदर मला आणून द्या. मग महादेवांनी चामुंडांना बोलावलं. मच्छिंद्रनाथांचं ते शरीर आणलेलं आहे. म्हणू लागले, हे गोरक्षनाथा, हे तुझ्या गुरुचं मच्छिंद्रनाथांचं शरीर घे आणि या राक्षसांची शांती कर. याच्यानंतर गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत की हे दानव अस्त्र व्यक्त नाहीत, तर संजीवनीचा प्रयोग देहस्थित आहे. म्हणून हे दानव उदयाला पावलेले आहेत. तरी अवतार घेऊन पुन्हा यांच्याबरोबर रंदकंदन करा, नाहीतर या वीरभद्राची आस्था सोडून द्या. याच्यापैकी काहीतरी तुम्ही स्वीकार करा. याच्यानंतर महादेव म्हणू लागलेले आहेत की हे पोर आहे, तरी नाथा हे राक्षस सगळ्या या विश्वाला दुःख देतील. एक मधू नावाचा दैत्य माजला, त्यानं रानोरानी आम्हाला पळवलं. शेवटी एकादशीनं त्याला मृत्युमुखी पाडलं. असं किती दुःख सांगावं. तरी हे कृपामूर्ती, या राक्षसांना अगोदर अदृश्य कर. मी पुत्र मोह सोडलेला आहे. असं विष्णू भगवंत आणि महादेव बोलत असताना इकडं सगळे जे राक्षस आहेत वीरभद्राला पाहिलेलं आहे आणि झुंजू लागलेले आहेत. धनुष्य बाण हातामध्ये घेतलेले आहेत. पण तो प्रतापी वीरभद्र एकटा त्या सर्व राक्षसांच्या बरोबर नाना शस्त्रास्त्रांनी विपरीत असं युद्ध करू लागलेलं आहे. गोरक्षनाथांनी पाहिलं आणि मग त्याच वेळेला वात आकर्षण मंत्राचा जप केलेला आहे. वात आकर्षणास्त्र सिद्ध झालं, भस्म सोडून दिलेलं आहे. आणि मग वीरभद्र आणि सगळे राक्षस जे आहेत एकाच वेळेला कंदन माजलेलं होतं. इकडं महादेव आणि विष्णू भगवंत यांची स्तुती गोरक्षनाथ करू लागलेले आहेत. त्याच्यामुळं दानव हे वीरभद्रासहित जमिनीवरती निचेष्टित पडलेले आहेत, बेशुद्ध पडले. श्वासोच्छ्वास हा कोंडून गेलेला आहे. ते सगळे प्राणरहित झाले. मग अस्त्रवाताकर्षण हे कोणालाही देवांदिकांना दानवांना माहीत नव्हतं, पण ते नाथमंतामध्ये होतं. अशा पद्धतीनं वीरभद्र आणि सगळे राक्षस रणांगणामध्ये मरण पावले. त्याच्यानंतर गोरक्षनाथांनी अग्नी अस्त्र निर्माण केलेलं आहे आणि तिथं सगळ्यांना भस्म केलं. याच्यानंतर पुढे महादेव हे मोहानं वेष्टले गेले. वीरभद्रासाठी मोह निर्माण झाला. ती कथा पुढच्या 34व्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. परम साधन योजना करून पाठ थापटून वक्त्यासाठी भला भला म्हणून तुम्ही श्रोत्यांनी कृपा केलेली आहे. परम अवधान दिलेलं आहे. म्हणूनच वक्ता हा धुंडीचा मुलगा नरहरीच्या वंशामध्ये मालू तुमच्या संत सेवेसाठी अनुसरलेला आहे. स्वस्ती श्री ग्रंथ भक्तिसार कथा संमत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसूत भाविक चतुर त्रयस्त्रिंशतितमाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्तिकथासार त्रयस्त्रिंशतितमाध्याय गोडः कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. श्री नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी.